कोल्हापूर जिल्हा हा सुजलाम सुफलाम जिल्हा आहे। राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांनी राधानगरी धरण बांधलं आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली। मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढलाय। त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाई भासू लागली आहे। त्यामुळेच यापूर्वी हातकणंगले तालुक्यातील 4 गावांमधील खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्यात। तर आता आणखी 13 खासगी विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवण्यात आलाय, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वैजनाथ कराड यांनी दिली। या 13 खासगी विहिरींपैकी आजरा तालुक्यातील सर्वाधिक 7 विहिरी आहेत। जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून याबाबत रोज माहिती घेतली जात असून त्यानुसार महसूल विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचं कराड यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत जानेवारी ते मार्च 24 अखेर आपण 4 गाववाड्यांचे अधिग्रहण केलेलं आहे। त्याचे आदेश देखील आपल्याला प्राप्त झालेले आहेत। तसेच एप्रिल ते जून अखेर आज तागायत आपण 10 गावे आणि 11 वाड्यामध्ये सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे। त्यानुसार 7 गावे वाड्यामध्ये नवीन विंधन विहीर घेणार आहोत। एका ठिकाणी तात्पुरती पूरक नपाप योजना आपल्याला हाती घ्यावी लागणार आहे। तसेच 13 ठिकाणी खाजगी विहीर अधिग्रहण करत आहेत। तर याचे प्रपत्र GSD मार्फत सर्वेक्षण करून सादर केलेले आहेत। तरी तहसीलदार आणि BDO यांच्यामार्फत सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून याची परवानगी प्राप्त झाल्यानंतर या देखील उपाययोजना आपण राबवण्यात येणार आहेत। तसेच गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यानं पाण्याचा साठा कमी झाला असून अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावली आहे। चंदगड तालुक्यातील जट्टेवाडी तर हातकणंगले तालुक्यातील मालेवाडी, अंबपवाडी, मजले या ठिकाणीही विहिरी अधिग्रहित करण्यात आल्यात। पन्हाळा, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी आणि आजरा या तालुक्यातील एकूण 10 गावं आणि 11 वाड्या पाणी टंचाई भासू लागली आहे। त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असल्याचं कार्यकारी अभियंता कराड यांनी सांगितलं।